नमस्कार मंडळी, माणदेश माझा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, ज्यांच्या केवळ नामस्मरणाने भक्तांची सर्व संकटे दूर होतात अशा कलियुगातील जागृत देवस्थान म्हणजेच श्री तिरुपती बालाजी। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थेट पोहोचणार आहोत आंध्र प्रदेशातील पवित्र तिरुमला पर्वतावर आणि घेणार आहोत भगवान श्री व्यंकटेशांचे अलौकिक दर्शन। तुम्ही जर माणदेश माझा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा भक्तिमय प्रवास शेवटपर्यंत पहा। मंडळी, जेव्हा जेव्हा आपण त्या वैकुंठनाथाच्या म्हणजे श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनाची ओढ मनाशी बाळगून तिरुपतीची वाट धरतो, तेव्हा एक सुंदर आणि पवित्र परंपरा आपण आवर्जून पाळतो। तिरुपतीला जाताना किंवा तिथून परतताना करवीर निवासिनी जगन्माता श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय ही यात्रा पूर्णच होऊ शकत नाही, कारण लक्ष्मी नारायणाची ही भेट आपल्या भक्तीला परिपूर्ण करते। असं म्हणतात की अंबाबाईच्या आशीर्वादाशिवाय बालाजीची वारी पूर्ण होत नाही। आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरवरून तिरुपतीला जाणाऱ्या सर्वात सोप्या, स्वस्त आणि हक्काच्या रेल्वे प्रवासाची संपूर्ण माहिती। मंडळी, कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून तिरुपतीसाठी थेट एक अतिशय लोकप्रिय ट्रेन धावते। तिचे नाव आहे हरिप्रिया एक्सप्रेस। विशेष म्हणजे ही ट्रेन आठवड्याचे 7ही दिवस म्हणजेच रोज धावते, त्यामुळे वारी कधीही असो, हरिप्रिया तुमच्या सेवेत हजर आहे। कोल्हापूरवरून ही ट्रेन रोज सकाळी 11:50 सुटते, साधारण 905 किलोमीटरचा प्रवास पार करून। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 ही ट्रेन तुम्हाला थेट तिरुपती स्टेशनवर पोहोचवते, म्हणजेच एकूण प्रवास आहे 20 तास आणि 25 मिनिटांचा। रात्रीची मस्त झोप काढली की सकाळी तुम्ही थेट बालाजीच्या नगरीत हजर। जर तुम्ही साध्या स्लीपर क्लासने प्रवास करणार असाल तर तिकीट आहे साधारण 480 रुपये। एसी प्रवासासाठी एसी 3 टियर इकॉनॉमीचं तिकीट आहे 1165 रुपये। नेहमीच्या एसी 3 टियर 3A साठी तुम्हाला पडतील 1260 रुपये। अधिक आरामासाठी एसी 2 टियरचे दर आहेत 1785 रुपये आणि एकदम VIP अनुभवासाठी म्हणजेच एसी फर्स्ट क्लास साठी तिकीट दर आहे साधारण 2985 रुपये। मंडळी, तिरुपतीला 12ही महिने गर्दी असते, त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की आयत्या वेळेची वाट न पाहता 120 दिवस आधी रेल्वेचं बुकिंग सुरू होतं तेव्हाच तिकीट बुक करा। पण बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट वेळेवर मिळत नाही किंवा ऐनवेळी प्लॅन ठरतो। अशा वेळी सर्वात उत्तम आणि हक्काचा पर्याय उरतो तो म्हणजे बस प्रवास। मंडळी, कोल्हापूरवरून तिरुपतीसाठी थेट जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसेस मल्टी ॲक्सल एसी स्लीपर उपलब्ध आहेत। कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बस स्थानक CBS परिसराबाहेरून किंवा तावडे हॉटेल परिसरातून या बसेस सुटतात। कोल्हापूर ते तिरुपती हे रस्त्याचं अंतर साधारण 780 ते 800 किलोमीटर आहे। बसने हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 14 ते 16 तास लागतात। बहुतांश बसेस या दुपारी किंवा संध्याकाळी सुटतात। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते सकाळचे 8:30 दरम्यान या बसेस तुम्हाला थेट तिरुपती बस स्टँडवर पोहोचवतात, म्हणजे रात्रीचा प्रवास सुखात होतो आणि सकाळी तुम्ही फ्रेश होऊन दर्शनासाठी तयार राहू शकता। मंडळी, बसचे तिकीट दर तुम्ही कोणत्या प्रकारची बस निवडता आणि कोणत्या दिवशी प्रवास करता यावर अवलंबून असतात। वीकेंडला शुक्रवार रविवार दर थोडे जास्त असतात। अंदाजे तिकीट दर 1300 रुपये ते 2200 रुपये प्रति सीट स्लीपर कोच। जर तुम्ही सणासुदीच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जात असाल तर हे दर थोडे वाढू शकतात। तर मंडळी, अखेर आपण तिरुपतीला येऊन तर पोहोचलोय, पण आता प्रश्न आहे इथे राहण्याचा। चला तर मग इथे राहण्याची काय आणि कशी व्यवस्था आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊयात। मंडळी, तिरुपतीला राहण्यासाठी 2 मुख्य पर्याय आहेत। एक म्हणजे खाली तिरुपती शहरात आणि दुसरं म्हणजे डोंगरावर म्हणजेच तिरुमला येथे। देवस्थानतर्फे भाविकांसाठी अतिशय स्वस्त आणि उत्तम व्यवस्था केली जाते। तुम्ही रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडलात की अगदी समोर देवस्थानचे विष्णू निवासम हे भव्य निवासस्थान आहे। तसेच बस स्टँडच्या समोर श्रीनिवासम कॉम्प्लेक्स आहे। येथे तुम्हाला साधी नॉन एसी रूम अवघ्या 200 रुपये ते 300 रुपये मध्ये मिळते, तर एसी रूम साठी 600 रुपये ते 800 रुपये पर्यंत खर्च येतो। जर तुम्हाला मुख्य मंदिराच्या जवळ डोंगरावर राहायचे असेल तर तिथेही देवस्थानची अनेक कॉटेजेस आणि गेस्ट हाऊस आहेत।
येथे अगदी 100 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत उत्तम खोल्या मिळतात. डोंगरावर खोली मिळवण्यासाठी तुमच्याकडे तिरुपती दर्शनाचे तिकीट असणे अनिवार्य आहे. हे बुकिंगही ऑनलाईन आधीच करावे लागते. पण मंडळी, समजा गर्दीमुळे तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणतीच खोली मिळाली नाही, तर काय करायचं? घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. देवस्थानने यासाठी एक भन्नाट पर्याय दिलाय. तिरुमला डोंगरावर आणि खाली तिरुपती शहरात यात्री सदन उभारण्यात आली आहेत. येथे भाविकांसाठी मोफत मोठे हॉल्स उपलब्ध आहेत. येथे तुम्ही तुमचे सामान ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर मोफत मिळवू शकता. या यात्री सदनमध्ये अंघोळीसाठी आणि फ्रेश होण्यासाठी गरम पाण्याची स्वच्छतागृहांची उत्तम सोय 24 तास मोफत असते. त्यामुळे रूम मिळाली नाही तरी तुम्ही इथे आरामात मुक्काम करू शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र भागाकडे, तो म्हणजे स्वामींचा महाप्रसाद. दररोज लाखो भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात. सकाळी 9 ते रात्री सकाळचे 10:30 वाजेपर्यंत येथे अन्नदान अखंड सुरू असतं. सकाळी उपमा, पोंगल असा नाश्ता मिळतो, तर दुपारी आणि रात्री केळीच्या पानावर अस्सल दाक्षिणात्य पद्धतीचा भात, सांबार, रस्सम, भाजी आणि गोड बुंदीचा अप्रतिम महाप्रसाद दिला जातो. हा महाप्रसाद पूर्ण फ्री असतो. यासाठी कोणत्याही टोकनची गरज नसते. तुम्ही थेट रांगेत उभे राहून आत जाऊ शकता. मंडळी, आतापर्यंत आपण तिरुपती येथील राहण्याची आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था तर पाहिलीच. पण आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची आस प्रत्येक भक्ताला लागलेली असते. ती म्हणजे श्री व्यंकटेश्वर तिरुपती बालाजींच्या मुख्य दर्शनाची व्यवस्था. चला तर मग मंदिरात प्रवेश कसा करायचा, दर्शनाच्या वेगवेगळ्या रांगा कशा असतात आणि आपल्याला गोविंदा म्हणत विनासायास दर्शन कसे मिळते, याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी 300 रुपयेचे विशेष प्रवेश दर्शन स्पेशल एंट्री दर्शन तिकीट सर्वोत्तम मानले जाते. देवस्थानने तिकीट बुकिंगची प्रक्रिया आता खूप सोपी केली आहे. दर महिन्याला 3 महिने आधीचा तिकीट कोटा त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करते. डिसेंबर महिन्याचे तिकीट बुकिंग साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. हे वेळापत्रक वेबसाईटवर आधीच लेटेस्ट अपडेट्समध्ये दिले जाते. तिकीट कोटा उघडल्यापासून अवघ्या काही तासांतच सर्व तिकिटे बुक होतात. त्यामुळे कोटा उघडण्याच्या अचूक वेळेवर लक्ष ठेवून लगेच बुकिंग करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट नसेल तर अजिबात काळजी करू नका. तिरुपती देवस्थानने अशा भाविकांसाठी अतिशय उत्तम आणि गॅरंटीड पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. देवस्थानतर्फे ऑनलाईन तिकीट न मिळालेल्या भाविकांसाठी दररोज हजारो मोफत फ्री सर्वदर्शन टोकन ऑफलाईन पद्धतीने दिले जातात. तुम्ही तिरुपती शहरात पोहोचल्यावर खालील 3 ठिकाणी देवस्थानचे काउंटर आहेत. 1. विष्णू निवासम, तिरुपती रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर. 2. श्रीनिवासम कॉम्प्लेक्स, तिरुपती मध्यवर्ती बस स्टँडच्या समोर. 3. गोविंदराज स्वामी छोल्ट्रीज, रेल्वे स्टेशनच्या जवळ. विष्णू निवासम हे तिरुपती रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर असल्यामुळे भाविकांसाठी अतिशय सोयीचे ठिकाण आहे. तिरुपती देवस्थान TTD द्वारे येथे मोफत दर्शनाचे स्लॉटेड सर्व दर्शन काउंटर उपलब्ध केले जातात. हे टोकन मिळवण्यासाठी तुमच्याकडे मूळ आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. येथे सहसा लांब रांगा असतात, त्यामुळे सकाळी लवकर जाऊन टोकन घेणे फायदेशीर ठरते. टोकनवर तुम्हाला दर्शनाची वेळ आणि तारीख दिली जाते. त्याच वेळी तुम्हाला तिरुमला डोंगरावर जावे लागते. दर्शन रांगेत प्रवेश करताना आणि ऑफलाईन टोकन काढताना घरातील प्रत्येक सदस्याचे लहान मुलांसह ओरिजिनल आधार कार्ड सोबत असणे सक्तीचे आहे. झेरॉक्स किंवा मोबाईलमधील फोटो चालत नाही. तिरुपतीमध्ये कपड्यांचे नियम खूप कडक आहेत. पुरुषांनी कंपल्सरी धोतर कुर्ता किंवा पांढरा पायजमा कुर्ता घालावा. महिलांसाठी साडी किंवा ओढणी असलेला पंजाबी ड्रेस अनिवार्य आहे. जीन्स, टी-शर्ट किंवा इतर पाश्चिमात्य कपडे घालून गेल्यास थेट रांगेतून बाहेर काढले जाते. आता आपण पाहणार आहोत तिरुपती ते तिरुमला म्हणजेच प्रत्यक्ष बालाजींच्या दरबारात दर्शनाला नेमके कसे आणि कोणत्या वाहनाने जावे. घाट रस्ता, निसर्गरम्य परिसर आणि पायऱ्यांचा मार्ग या प्रवासाचे काय आहेत पर्याय. डोंगरावरील मुख्य मंदिर जेथे बालाजीची मूर्ती आहे, हे अंतर साधारण 22 किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी आणि घाटातून डोंगरावर जाण्यासाठी आंध्र प्रदेश देवस्थान आणि राज्य सरकारने अत्यंत चोख आणि उत्तम व्यवस्था केली आहे.
तुम्ही खालील 4 प्रमुख मार्गांनी तिरुमला डोंगरावर जाऊ शकता. 1. सरकारी बस सेवा APSRTC बसेस सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय. 2. खाजगी टॅक्सी किंवा शेअरिंग कार टॅक्सी बग कॅब. 3. स्वतःच्या किंवा भाड्याच्या गाड्या. जर तुम्ही स्वतःच्या कारने किंवा ट्रॅव्हल्सच्या बसने जात असाल तर तुम्ही थेट डोंगरावर जाऊ शकता. घाट रस्त्यावर प्रवास करण्यासाठी अलिपिरी चेकपॉइंट इथे गाडीची सुरक्षा तपासणी चेकिंग केली जाते. सुरक्षिततेच्या कारणास्तव अलिपिरी घाट रस्ता रात्री दुपारचे 12 ते पहाटे रात्रीचे 3 वाजेपर्यंत बंद असतो. या वेळेत कोणत्याही खासगी वाहनाला डोंगरावर जाण्याची परवानगी नसते. 4. पायी जाण्याचा मार्ग. अनेक भाविक नवस पूर्ण करण्यासाठी किंवा भक्तिभावाने डोंगरावर पायी चढून जातात. यासाठी देवस्थानने 2 सुंदर पायी मार्ग तयार केले आहेत. अलिपिरी मेट्टू हा मुख्य आणि सर्वात जुना मार्ग आहे. यामध्ये एकूण 3550 पायऱ्या आहेत. येथून चढण्यासाठी साधारण 4 ते 5 तास लागतात. श्रीवारी मेट्टू हा मार्ग थोडा पुढे आहे, तिरुपती पासून 15 किलोमीटर. यामध्ये फक्त 2450 पायऱ्या असून हा रस्ता लहान आहे. येथून चढायला फक्त 2 ते 3 तास लागतात. जे भाविक पायी चालून डोंगरावर जातात त्यांना देवस्थानतर्फे मोफत लाडू किंवा दर्शनासाठी काही विशेष सवलती टोकन उपलब्ध असल्यास दिल्या जातात. तसेच त्यांचे सामान लगेज अलिपिरी फाटकावरून मोफत गाड्यांद्वारे थेट वर डोंगरावर पोहोचवले जाते. मंडळी, आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. जर आपण आधीच ऑनलाईन दर्शन पास बुक करू शकलो नाही किंवा आपल्याकडे कोणतेही दर्शन टोकन नसेल तर मग बालाजींचे दर्शन घ्यायचे कसे? काळजी करू नका, याची अत्यंत महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत. चला तर मग. जर तुम्ही तिरुपती शहरात टोकन घेतले नसेल आणि थेट तिरुमला डोंगरावर मुख्य मंदिरापाशी पोहोचलात तर तिथेही तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. तिरुमला डोंगरावर वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्स 2 मध्ये थेट मोफत सर्वदर्शनाची रांग असते. येथे कोणत्याही टोकनची गरज नसते. तुम्ही थेट रांगेत प्रवेश करू शकता. या पर्यायामध्ये दर्शनाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. गर्दीच्या दिवसांत, वीकेंड किंवा सण या रांगेतून दर्शन घेण्यासाठी 15 ते 30 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. रांगेत थांबलेल्या भाविकांसाठी देवस्थानातर्फे मोफत दूध, चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय केली जाते. तर मंडळी, तिरुपती देवस्थानची ही व्यवस्था पाहून खरोखरच मन थक्क होतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही पहिल्यांदाच जाणार असाल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मानदेश माझा चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.